शेतकरी मित्रांनो, हे बघा, रोपाचं रान तयार करण्याची तयारी चालू आहे। एक सिंगल पाळी मारलेली आहे, पुन्हा एकदा याच्यावर डबल पाळी चालू आहे आणि रोप पेरण्याच्या दिवशी आपण पुन्हा एकदा याला एक ढाळून देणार आहे, म्हणजे हलक्या हाताने एक पाळी मारणार आहे। थोडेफार काडी काचरा असेल ते वेचून घेणार आहे। तर याच्यामुळं काय होतं मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये जे काही बुरशी, उन्हामुळं रान तापल्याच्या नंतर बऱ्यापैकी बुरशीचा नायनाट होतो। नायनाट झाल्याच्या नंतर आपल्याला रोप टाकायचं आहे। गडबड करून मोला मागाचं बियाणं आपल्याला मातीत घालायचं नाही। तर अशा पद्धतीनं डबल टिबल वखर पाळी देऊन घ्यायची आहे आणि रान तयार करायचं आहे। तर आमचेवाले हे भुईमुगाचं रान आहे, भुईमुगाच्या रानामध्ये बुरशी असती असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। तर आम्ही दरवर्षी भुईमुगाच्या रानामध्ये रोप टाकतो, आम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही आहे। तर आमची वाली प्रोसेस अशा पद्धतीनं राहते। धन्यवाद।